आता बोलवले त्यांनी खाली येतो खाली होते तेव्हा काय गेल्या मग लक्ष ठेवतात 50 एक वेगळी गाडी घेऊन पुढून आलो तर मग त्या बारची पण मी तपासणी करून त्यांना दंड पण लावलाय 2दा दंड करून तो बार पण बंद करून गोदावरीचं तिथं पॉईंट आहे का? हो ना पॉईंट आहे तिथून नाही शासकीय पॉईंट नाही अनधिकृत बॅकवॉटर आहे काही? नाही बॅकवॉटर नाही नदीच आहे तसं नाही म्हणजे पुढं अडवलं हो बॅरेज आहे का? बंधारा आहे सकाळी काय बोटी तपत पाईप दिसतो का पाईप? मग लक्ष ठेवतात 50 एक वेगळी गाडी घेऊन पुढून आलो तर मग त्या बारची पण मी तपासणी करून त्यांना दंड पण लावलाय 2दा दंड करून तो बार पण बंद करून फोन केला त्रास होतो ना तुम्हाला? होतो ना त्रास मग आपण विमल दिली असते यार थोडी मागू लागेल तरी सुद्धा तुमची वागायची पद्धत बदलली आहे बरोबर नाही तुम्हाला लोक कोणी प्रतिनिधी फोन करतात कलेक्टर साहेब बघा कशी वागतात तहसीलदार साहेब ते ट्रान्झॅक्शन कुठे लेबरला निवारा पिण्याच्या पाण्याचं पाण्यावर जे केलेले ते त्याचे शेडचे फोटो वगैरे कुठे तुम्ही भाऊ एक मिनिट इकडे विनंती केली रामदासबाईंनी निधी सुद्धा दिला पण त्या निधीचा गैरवापर काय एकंदरीत भविष्य काळामध्ये वाळू उपशानं आणि शहराचं नाल्याचं पाणी येणं गोदावरी नदी जी पवित्र म्हणून आम्ही तिला खऱ्या अर्थानं तिचं पाणी पित होतो परंतु या पवित्र गोदावरीला गटार गंगा हे खऱ्या अर्थानं महानगरपालिका नगरपालिका सगळ्या बनवायला लागलेल्या आहेत त्याच्या पाणी शुद्धीकरण प्लॅन्टवरती कोट्यावधी रुपये हे नांदेड महानगरपालिकेला मिळालं इतर नगरपालिकांना मिळालं परंतु इथला पैसा फक्त आडवा आणि जिरवा एवढाच काम खऱ्या अर्थानं या सगळ्या ह्याच्यात दिसलं आज मी सकाळी गोदावरीच्या काठाचाही फेरफटका मारला त्यावेळी निश्चितपणानं दिसून आलं की भविष्यामध्ये जनतेला प्यायलाही पाणी मिळू शकणार नाही अशी आजची अवस्था आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरीचं पात्र कोरडं पडण्याचा धोका आज मितीला निर्माण झालेला आहे भविष्य काळामध्ये गोदावरी नदी ही लुप्त पावेल का काय अशी परिस्थिती वाळू तस्कर माफिया यांनी केलेली आहे दररोज 200, 300, 400 डंपर तितकेच ट्रॅक्टर दिवसा ढवळ्या अनेक दिवस झालं त्याची मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची तस्करी होत आहे पण ना कोणावरती कारवाई होत ना कोण त्याची दखल घेत आणि याचा परिणाम गोदावरी पात्राच्या लगतच्या आणि काही अंतरावरच्या गावांना भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा भासवू शकतो शेती जी आज हिरवीगार दिसत आहे ती सगळी शेती शेतकऱ्यांची राख झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता गोदावरीचं हे जे वस्त्राहरण हे सगळे कौरव करायला लागलेले आहेत यांच्या विरोधामध्ये सुजाण नागरिकांनी शेतकऱ्यांनी युवकांनी सुज्ञ नागरिकांनी उठाव करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं हा प्रश्न विधानसभेमध्ये तर विधान परिषदेमध्ये तर नक्की उठवू आम्ही पण गोदावरी वाचवण्यासाठी या परिसराच्या युवकांना घेऊन लवकरच गोदावरीच्या काठानं एक आत्मक्लेश यात्रा मी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण तिचं वस्त्राहरण होत आहे अशा काळामध्ये सर्व लोकप्रतिनिधी मान खाली घालून बसलेले आहेत
आणि म्हणून निश्चितपणानं गोदावरी माईचं वस्त्रहरण होता कामा नये आणि या भागातला सुजलम सुफलम भाग बनण्याचं जे काही स्वप्न शेताभातात राबणाऱ्या शेतकरी शेतमजुरानं बघितलेलं होतं ते स्वप्न धुळीला मिळता कामा नये आणि म्हणून आम्ही एक आत्मक्लेश यात्रा रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून काढणार आहोत.